नवरात्र म्हणजे फक्त उपवास आणि गरबा नाही, तर ते आहे आदिशक्तीला आपल्या घरात आमंत्रित करण्याचं महापर्व. आणि याची सुरुवात होते घटस्थापनेने. पण थांबा, हा फक्त मातीचा घट मांडण्याचा विधी नाही. हे आहे साक्षात देवीला दिलेलं एक वचन. यात झालेली एक छोटीशी चूकसुद्धा तुमचं भाग्य बदलू शकते. तुम्ही कधी विचार केलाय हा घट म्हणजे काय? हा मातीचा घट म्हणजे आपलं शरीर. आणि त्यातलं पाणी म्हणजे जीवन. त्यात टाकलेली सुपारी गणेशाचं, नाणं लक्ष्मीचं आणि आंब्याची पानं पंचमहाभूतांचं प्रतीक आहेत. आणि घटावर ठेवलेला तो नारळ नाही, ते आपलं डोकं आहे, आपला अहंकार आहे, जो आपण देवीच्या चरणी अर्पण करून सांगतो, हे माते, या 9 दिवसांसाठी मी संपूर्णपणे तुझा आहे. पण हे वचन जर मोडलं तर काय होतं? पुराणात याची एक कथा आहे. राजा ध्रुव सिंधू देवीचा मोठा भक्त होता. त्याने मोठ्या थाटामाटात घटस्थापना केली, पण राज्याच्या कामात तो देवीला दिलेलं वचन विसरला. त्याने 9 दिवसांचं पावित्र्य राखलं नाही. त्याचा परिणाम भयंकर झाला. देवी प्रसन्न होण्याऐवजी कोपली. त्याचं राज्य शत्रूंनी जिंकलं, धनसंपत्ती गेली आणि तो वणवण भटकू लागला. तेव्हा एका तपस्व्याने त्याला सांगितलं, हे राजा, तू देवीला घरी बोलावलंस, पण तिचा आदर केला नाहीस. घटस्थापना हा उत्सव नाही, ती एक कठोर साधना आहे. राजाला आपली चूक कळली. त्याने पश्चात्ताप म्हणून पुन्हा विधिवत पूर्ण श्रद्धेने घटस्थापना केली. 9 दिवस अखंड सेवा केली. तेव्हा देवी प्रसन्न झाली आणि तिने त्याला त्याचं वैभव परत दिलं. ही कथा हेच शिकवते की घटस्थापना केल्यावर काही नियम चुकूनही मोडू नयेत. पहिला नियम, वजा अखंड ज्योत विझू देऊ नका. ती तुमच्या श्रद्धेची साक्षीदार आहे. दुसरा नियम, वजा घरात देवी असताना तिला एकटं सोडून घराला कुलूप लावू नका. तिसरा नियम, वजा या 9 दिवसांत घरात कलह, अपमान किंवा अपशब्द नकोत. जिथे शांती तिथेच शक्ती. चौथा नियम, वजा तामसिक भोजन पूर्णपणे वर्ज्य करा. मन आणि शरीर शुद्ध ठेवा. जेव्हा तुम्ही या निष्ठेने घटस्थापना करता, तेव्हा तो घट राहत नाही. तो तुमच्या घराचा शक्तिस्तंभ बनतो. त्यातून उगवणारी छोटी छोटी रोपं तुमच्या नशिबाला उगवती कळा देतात. घरातली नकारात्मकता, रोगराई संपते आणि सुखसमृद्धी दारात उभी राहते. तर या नवरात्री घटस्थापना एक विधी म्हणून नाही, तर देवीला दिलेलं वचन म्हणून पूर्ण करा. देवी आदिशक्ती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. जय माता दी.